2024चं वर्ष होतं आणि याच वेळेला आपला शेजारचा देश असलेला बांगलादेशच्या ढाकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता आणि याच हिंसाचार प्रकरणी बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना दोषी ठरवलं गेलं आणि त्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। शेख हसीना यांना या प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा होते। ढाकामधल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं त्यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवलंय। शेख हसीना यांनी जेव्हा हा सगळा हिंसाचार झालेला होता तेव्हा पंतप्रधान पदाचा राजीनामा देत बांगलादेश सोडला आणि तेव्हापासून शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतलेला आहे। आणि शेख हसीना यांच्यावरचे प्रमुख आरोप नेमके कोणकोणते आहेत ते सुद्धा पाहूया। आंदोलन चिरडण्यासाठी शेख हसीना यांनी प्लॅनिंग केलेलं होतं। त्यांच्यावरती असलेला दुसरा आरोप, हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या माध्यमातून आंदोलकांवरती गोळीबार केला गेला। तिसरा आरोप की विद्यार्थी आंदोलकांची हत्या करण्यात आली। हिंसक वक्तव्य केल्याचा आरोप सुद्धा शेख हसीना यांच्यावरती ठेवला गेला आणि हे सगळं काही मानवते विरोधात असल्याचा गुन्हा शेख हसीना यांच्या विरोधात दाखल झालेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।